सरपंच देशमुखांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण. कृष्णा आंधळेच्या फरार असल्याला कोणतेही ठोस कारण नाही. 50 दिवस पूर्ण झाल्यानं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आंदोलन आग्रही. पक्ष आणि अजितदादांनी आदेश दिला तर लगेचच राजीनामा देईन. देवगिरीवरील आमदारांच्या बैठकीत धनंजय मुंडेंनी स्पष्ट केली भूमिका. काही जण वैयक्तिक राग मनात ठेवून आरोप करत असल्याचा मुंडेंचा दावा. धनंजय देशमुख आज सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेणार. अजित पवारांनी निरोप पाठवला तर त्यांचीही भेट घेऊ. धनंजय देशमुखांची माहिती. आरोपी फासावर लटकेपर्यंत लढा देणार. देशमुखांचा निर्धार. कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होईल किंवा पक्षाला अडचण निर्माण होईल अशी वक्तव्य किंवा कृत्य टाळा. देवगिरीवरील बैठकीत अजित पवारांच्या आमदारांना सूचना. पालिका निवडणुकीच्या तोंडावर जास्तीत जास्त वेळ देण्यासाठी मतदारसंघात दिल्या सूचना. डीबीटीच्या धोरणाला फाटा देत शेतकऱ्यांना महाग दरात वस्तू खरेदी करून पुरवल्याच्या प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप. धनंजय मुंडे कृषीमंत्री असतानाचं प्रकरण. उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाकडून राज्य सरकारला 3 आठवड्यांची मुदत. भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांवर लवकरच पक्षाकडून कारवाईची शक्यता. विरोधी कारवाई केल्यामुळे पक्ष कारवाई करणार असल्याची माहिती. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांनी घेतली मंत्री पंकजा मुंडेंची त्यांच्या घरी जाऊन भेट. सदिच्छा भेट असल्याची माहिती. बाकी सगळे निकाल लागतात मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निर्णयाला उशीर का? एकनाथ खडसेंचा सवाल. विशेष वकिलाची नेमणूक करून सरकारनं याकडे लक्ष द्यावं. खडसेंनी केली मागणी. वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांचे कठोर निर्देश. अवैध शिकाऱ्यांची माहिती मिळण्यासाठी खबऱ्यांची देखील नेमणूक करण्याच्या दिल्या सूचना. रेडी रेकनरच्या दरामध्ये 1 एप्रिलपासून 10% वाढीचा राज्य सरकारचा निर्णय. मुद्रांक शुल्कात वाढ होणार असल्यानं 1 एप्रिलपासून घरं महागणार. राज्यातील सरकारी शाळांमधील शालेय शिक्षणाची गुणवत्ता घसरलेलीच. 3री ते 5वीच्या 50% विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाचता येत नसल्याची माहिती. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये उद्या मुंबईमध्ये मनसेचा मेळावा. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर पहिलाच मेळावा. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राज ठाकरे मार्गदर्शन करणार. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक घेणार ठाण्यात जनता दरबार. जनतेच्या प्रेमाखातर गडकरी रंगायतांमध्ये जनता दरबार भरवणार. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी भाजपनं केली आहे का, असा सवाल. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. गणेश नाईकांच्या जनता दरबारावरून शिवसेनाचे खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. तर आम्हीही पालघरमध्ये जनता दरबार घेऊ, म्हस्केंचा इशारा. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहाजादची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आरोपीला वांद्रे कोर्टात करण्यात आलं होतं हजर. बोरघाट मिसिंग लिंकला हुतात्मा वीर शिंगरोबा धनगर बोगदा नाव द्या. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी. वीर शिंगरोबांच्या शौर्यकथेला उजाळा देण्याची पत्रात केली विनंती. सायन पनवेल महामार्गावर भीषण अपघात. अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर 2 रिक्षा आणि कारमध्ये झाला होता अपघात. मुंबईकडे येत असताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त सीएसएमटी मस्जिद बंदर मार्गावर ब्लॉकची मालिका सुरूच. 1, 2 आणि 3 फेब्रुवारीला मोठ्या ब्लॉकचं नियोजन. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबईमध्ये पेट्रोल डिझेलच्या वाहनांवर बंदीच्या हालचाली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर समिती स्थापन. 3 महिन्यामध्ये समिती सरकारला अहवाल सादर करणार. पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये जीबीएस आजाराचा शिरकाव. बाजीराव रस्ता, पर्वती दर्शन, दांडेकर पूल आणि कोथरूड भागामध्ये जीबीएसचा शिरकाव. जीबीएस आजाराच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्राच्या पथकासमोर ग्रामस्थांचा रोष. विहिरीची पाहणी न करताच पथक माघारी जात असल्याचा आरोप. त्यानंतर पथक विहिरीच्या पाहणीसाठी रवाना. पुण्यामध्ये गाड्यांच्या तोडफोडींचं सत्र सुरूच. दत्तवाडी परिसरातील लक्ष्मीनगर पर्वती भागामध्ये कार आणि रिक्षांची अज्ञातांकडून तोडफोड. माजी आमदार प्रकाश आवाडे हुपरी रोडवरील अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून शिरले. कंपनीकडून जुनं देणं वसुलीसाठी प्रकाश आवाडे आक्रमक. व्हिडिओ व्हायरल.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली साताऱ्यातील वाघनखं 31 जानेवारीला नागपूरकडे रवाना होणार. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखं पाहण्यासाठी 4,20,000 लोकांनी लावली होती हजेरी. बारामतीमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओची पोलिसांकडून दखल. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस. कालपासून धनंजय देशमुख कुटुंबीय आंदोलनात सहभागी. अद्याप सरकारकडून आंदोलनाची कोणतीही दखल नाही. भाजपचे आमदार सुरेश धसांनी जरांगेंना केलेल्या आवाहनानंतर जरांगेंनी घेतले उपचार. मध्यरात्री 1 वाजता जरांगेंनी लावलं सलाईन. रात्री उशिरा आमदार सुरेश धसांनी केली होती विनंती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 फेब्रुवारीला बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन. वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे लातूरमध्ये बंगला. संतोष देशमुखांच्या प्रकरणामुळे बंगल्याचं बांधकाम स्थगित. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील थापती तांडा गावच्या शेतकऱ्यांचं महापारेषण समोर उपोषण. शेतातील टॉवरमुळे आंब्याची 150 झाडं जळाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तयार होऊनही 10 वर्ष झाले तरी अद्याप रुग्णसेवा नाही. परिसरातील रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावं लागत असल्यानं नाराजी व्यक्त. बीड जिल्हा बँकेच्या अडचणींबाबत अजित पवारांनी घेतली बैठक. अजित पवारांच्या बैठकीला धनंजय मुंडेही ऑनलाईन उपस्थित. बीड जिल्हा बँकेला 300 कोटींचं सॉफ्ट लोन द्या, धनंजय मुंडेंची अजित पवारांकडे मागणी. मौनी अमावस्येच्या निमित्तानं नाशिकच्या रामकुंडावरही स्नानासाठी मोठी गर्दी. प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी जाऊ न शकणाऱ्या भाविकांची रामकुंडावर पहाटेपासूनच गर्दी. नाशिकच्या येवल्यामध्ये एसटी दरवाढी विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक. दरवाढ रद्द करण्याची ठाकरे गटाची मागणी. नाशिक जिल्ह्यातील 776 गावांमध्ये भूजल पातळी कमी. भूजल सर्वेक्षणातून धक्कादायक अहवाल समोर. विहिरी खोदण्यास मात्र बंदी. नाशिकच्या नगर मनमाड महामार्गावर 2 वाहनांचा अपघात. एकाची प्रकृती चिंताजनक. अवैध वाळू तस्करी विरोधात कारवाई दरम्यान पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांवर दगडफेक. हल्ल्यात कोतवाल तलाठ्यासह 1 पोलीस नाईक जखमी. श्रीरामपूरच्या गोंडेवाळ गावातील ही घटना. धुळे तालुक्यातील बोरीस येथील सतीदेवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात. देवीचा नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी. शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात ड्रेस कोड अथवा कुठलीही नियमावली लागू नाही. मंदिर प्रशासनाची माहिती. तर मंदिरामध्ये येताना भक्तच आपसूक नियम पाळतात असल्याची देखील प्रशासनाची माहिती. बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासात दुर्मिळ घटना. एका 32 वर्षीय महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं समोर. महिला 32 आठवड्यांची गर्भवती असल्याची माहिती. गर्भवतीच्या पोटातील बाळाच्या पोटात बाळ अशा जगभरात 200 तर देशामध्ये आतापर्यंत 9 ते 10 घटना. वैद्यकीय भाषेमध्ये याला फिट्स इन फेटो असं म्हटलं जात असल्याचं देखील माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.